नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. पण थांबा, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक बातमी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. शासनाने आता या नियमांमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. जर तुम्ही ही गोष्ट केली नसेल तर तुमचे पीएम किसान योजनेचे पैसे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे कायमचे अडकून पडू शकतात. नेमकं काय आहे बदल, कोणती गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे किंवा जिच्या न करण्यानं आपल्याला कोणताही हप्ता मिळणार नाहीये, केवायसीला काय ऑप्शनल आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहिती तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, आतापर्यंत पीएम किसान योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी आपल्याला केवायसी करणं बंधनकारक होतं. पण आता शासनाने पुढचा म्हणजेच 22वा हप्ता जो काही येणारा आहे वितरित करण्यासाठी एक नवीन अट समोर आणलेली, ती म्हणजे फार्मर आयडीची म्हणजे शेतकरी ओळखपत्राची. शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या शेतकरी बांधवांकडे त्यांचा स्वतःचा युनिक आयडी फार्मर आयडी असेल तरच आणि फक्त तरच त्याच शेतकरी बांधवांना पुढील हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. थोडक्यात काय तर आता केवायसी ऐवजी फार्मर आयडीच्या आधारावर तुमची ओळख पटवली जाणार आहे आणि मगच पैसा किंवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएम किसानच्या हप्त्यामध्ये वाढ होणार अशा चर्चांना उधाण आलेलं होतं. तुम्ही सुद्धा ऐकले असतील. येणाऱ्या बजेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. पण रक्कम वाढली काय किंवा तेवढी आहे तेवढीच राहिली काय? जर तुमच्याकडे फार्मर आयडीच नसेल तर येणारा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही, हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि हो, यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहीतच आहे की जे शेतकरी बांधव पीएम किसानसाठी पात्र आहेत त्यांनाच आणि फक्त त्यांनाच महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे मिळतात, लाभ मिळतात. त्यामुळे जर फार्मर आयडी तुमच्या नसल्यामुळे तुमचे पीएम किसानचे पैसे थांबले तर साहजिकच तुमचे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे थांबू शकतात किंवा बंद होऊ शकतात. म्हणजे एका छोट्याशा डॉक्युमेंटमुळे किंवा एका छोट्याशा चुकीमुळे, कमतरतेमुळे तुमचे दोन्हीकडील नुकसान होऊ शकते. त्यामुळे अद्यापही वेळ गेलेला नाहीये. मग आता काय करायचंय? तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपला फार्मर आयडी काढलेला नाहीये त्यांनी तात्काळ आपले फार्मर आयडी जनरेट करून घ्यावेत. हे काम तुम्ही स्वतः किंवा तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन सुद्धा करू शकता. जर तुम्हाला फार्मर आयडी काढताना काही तांत्रिक अडचण येत असेल किंवा काही शंका असतील तर अजिबात वेळ न वाया घालवता आजच आपल्या गावच्या तलाठी साहेबांसोबत किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमच्या शंकांचं निरासरण त्या ठिकाणून करून घ्या. त्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आम्ही त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. मित्रांनो, शासनाचे उद्दिष्ट हेच आहे की कोणतीही किचकट केवायसी न करता फक्त एका आयडी वरून शेतकऱ्यांना जलद गतीने लाभ मिळावा. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा आणि आपले हप्ते सुरक्षित करा. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या ग्रुपवरती असेल किंवा शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान या ठिकाणी होणार नाही. शेती संबंधित अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.